जाट देवळ्याकडं जाणारा जो रस्ता आहे त्याची सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. मी आता संजय नानांना बोललो तर ते सुद्धा काम जे आहे ते तुम्हाला चालू करायला परवानगी दिली. संजू नाना म्हणजे मी म्हणजे यांना सांगतो म्हणजे मनोज रावला आणि ते काम लगेचच्या लगे सुरुवात करून उद्यापासून जर चालू केलं तर ते 2 किलोमीटरचा जो आपला अडथळा आहे आता पलीकडे जे आहे ते पलीकडची बाजू मोनिका ताईंकडे आहे. तर मोनिका ताईंना पण मी विनंती करतो पण आपलं जे 2 किलोमीटर मला तुम्ही सारखं सांगत होता की हे काम करा म्हणजे पलीकडून दवाखान्यामध्ये येणाऱ्या पेशंटची संख्या सुद्धा खूप मोठी आहे आणि बाजारपेठेमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. शेवटी काय तो जरी तालुका पाथर्डी असला तरी सुद्धा आपल्या इथं आल्याच्या नंतर ते कोणताही माणूस बाहेर गावचा पाहुणा माणूस म्हणून येऊ द्या, तो तुमच्या गावामध्ये आला म्हणजे तो कोणाच्या तरी हॉटेलमध्ये चहा पिणार आहे, कोणाच्या तरी टपरीवरती त्या ठिकाणी त्याला पान खाऊ वाटलं पान खाईल किंवा दुसरं ते घोळसर ते काय ते खातील बरं का. आता ते कशामुळं खातेत लोक काय माहिती नाही पण खातात.